मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपली ह्या चॅप्टरची संपूर्ण थेरी, संपूर्ण न्यूमेरिकल, सॉल्व्ड, अनसॉल्व्ड, एक्सप्रेशन्स, डेरिव्हेशन हे सर्व काही झालेलं आहे. एक सेकंड हाफ मध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर मध्ये आपण एंटर करत आहोत आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत दॅट इज एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बरेचशा वेळी आपण थेरीची प्रॅक्टिस करतो, डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करतो, न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करतो, एक्सप्रेशन्स पाहतो, डायग्राम्स पाहतो आणि कुठेतरी आपले जे एमसीक्यू आहे त्याची प्रॅक्टिस आपल्याकडून राहून जाते. विशेषतः जर लक्षात घेतलं तर आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये आपले एमसीक्यू हे 10 मार्काचे येणार असतात. 10 मार्काचे येणार असतात म्हणजे 70 मार्कापैकी आपल्याला हे 10 मार्काचे विचारले जातात. कंपल्सरी आहेत ते. जर आपण ते पाहिलं तर ते आपल्याला 15% महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या पेपरमध्ये 15% एमसीक्यू येत आहेत आणि त्या एमसीक्यू ची प्रॅक्टिस बरेचशा वेळेस मुलं करत नसतात. त्यामुळं विशेषतः आपण नेहमी चॅप्टर संपल्यानंतर गेले 25-30 वर्षांमध्ये त्या चॅप्टरच्या रिलेटेड किती क्वेश्चन्स आलेले आहेत, कोणते कोणते प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत ॲज अ एमसीक्यू, ते एमसीक्यू आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि काही इतर आणखीन काही एमसीक्यू त्यामध्ये ऍडिशन मध्ये आपण पाहत असतो. बरं, लक्षात घेऊयात की नेमकं काय आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे एमसीक्यू लक्षात घेताना एक लक्षात ठेवा, ज्या पण वेळेस आपण एखादा एमसीक्यू सोडवतो त्यावेळेस एकतर आपल्याला मार्क पूर्ण भेटणार असतात किंवा पूर्ण आपले जाणार असतात. म्हणजेच यामध्ये ऑप्शन दिलेले असतात ए बी सी डी. जर ऑप्शन डी असेल तर जर डी ला टिक करणार असाल तुम्ही तर तुम्हाला कुणीही विचारणार नाही का डी लाच का टिक केलंय. तुम्ही डी ला टिक केलेले आहे, तुम्हाला लगेच तिथं मार्क भेटतात. म्हणजे यामध्ये आपल्याला एकतर 100% मार्क भेटतात किंवा काही मार्क भेटत नाही. बरोबर असेल तर तुम्हाला लगेच मार्क भेटून जातात. अक्षर कसंही असो, काही असो, जर तुमचं ऑप्शन बरोबर आहे तर तुमचे मार्क तिथे काय होतात, तुम्हाला लगेच टॅकल होऊन जातात. म्हणजेच सगळ्यात सोपं म्हटलं तर आपल्या पेपरमध्ये हे एमसीक्यू असतात आणि ह्याच एमसीक्यू ची प्रॅक्टिस मुलं कमीत कमी करतात. मी सांगत आहे जे खरंच सोपं आहे त्यामधून जास्तीत जास्त मार्क आणायचे. 10 मार्काचे एमसीक्यू आहे, 10 पैकी 10 मार्क पडले पाहिजे. पण बरेचशा वेळेस माझ्या लक्षात असं येतं की मुलं ह्या एमसीक्यू करता दुसऱ्याच्या भरोश्यावर जातात की शेजारी काहीतरी एमसीक्यू करेल आणि त्यांनी जो एमसीक्यू केला असेल तो काहीतरी मग तो मी करणार. तसं पाहिलं गेलं तर शेजारी बी चुकीचा लिहितो, त्या मागचा बी चुकीचा लिहितो, पलीकडल्याचा विचारूच नका, तो तर एकदमच चुकीचा लिहितो आणि त्यामध्ये आपण कुठेतरी चुकीचा काहीतरी ऑप्शन करून होतो. त्यामुळे लक्षात घ्या, आपले जे एमसीक्यू आहेत ते सर्वात सोपा आपल्याला जो आपल्या पोर्शन मधला सगळ्यात सोपा पार्ट म्हणजे आपले एमसीक्यू, ज्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, एक डीप नॉलेज ठेवायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर नॉलेज पाहिजे ते आपण यामध्ये पाहणार आहोत की एमसीक्यू आल्यानंतर कसा विचार केला जातो, एखादा एमसीक्यू रीड करताना आपलं माइंडसेट कसला असला पाहिजे, एखादं उत्तरला सिलेक्ट करताना आपल्याला आपलं कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्फिडन्सचा भाग आहे. बरेचशे मुलं काय करतात, समजा उत्तर सी आहे, पहिल्यांदा सी चं टिक करतात, पण एक 5 मिनिटानंतर त्याचा मित्र बी केलेला असतो ते लगेच सी ला खोडतात, बी ला टिक करून टाकतात. एक शेवटच्या 5 मिनिटं येता येता बी वाला म्हणतो नाही माझं चुकलेलं होतं, मी डी करून बसलो, मग लगेच तो डी करून टाक. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, पहिल्यांदा त्यांनी व्यवस्थित केलं होतं त्याचं, पण त्या लॅक ऑफ कॉन्फिडन्स मध्ये तो चुकीचं हे करून बसतो. मग आपल्याला आपल्या उत्तरावर कॉन्फिडन्स कशाने आला पाहिजे ते आपण इथे प्रॅक्टिस करत आहोत. आपल्याला ठामपणे माहित पाहिजे, यस मी जे केलेलं आहे ते 100% बरोबर आहे. अख्ख्या वर्गाने जरी दुसरं ऑप्शन असेल पण माझा ऑप्शन हे बरोबरच आहे. ज्यावेळेस आपले हे सर्वचे सर्व एमसीक्यू होतील तुम्हाला 100% ही खात्री होईल की आपण जे केलेले एमसीक्यू आहेत ते बरोबर म्हणजे बरोबरच आहे. त्यासाठी थोडी प्रॅक्टिस करूयात. काही गेले 25-30 वर्षांमध्ये काही क्वेश्चन्स आले ते आपण पाहूयात. एक लक्षात घ्या, हा जो आपला चॅप्टर आहे ऑसिलेशन,
ह्या चॅप्टर मधून एक एमसीक्यू येणार म्हणजे येणारच. आणि 99% चान्सेस असे आहेत की आपण जे एमसीक्यू घेतले आहोत त्याच एमसीक्यूच्या पॅटर्न मध्ये तशाच प्रकारे येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे थोडंसं सिरियस होऊन थोडंसं लक्षात घ्या काय आहे कसं आहे ते आपण इथे लक्षात घेऊयात. बरं, यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी काय करतो, पहिला एमसीक्यू रीड करत आहे. रीड करताना आपलं माइंडसेट काय पाहिजे ते आपल्याला लक्षात घ्या. पहिल्यांदा अ टोटल वर्क डन. बरं, काय म्हणत आहे तो सांगत आहे आपलं जे टोटल वर्क डन आहे. बरं, द टोटल वर्क डन रिस्टोरिंग वर्क in a simple harmonic motion of an amplitude A and angular speed omega in a one oscillation is. बरं, म्हणजेच काय रे, आपल्याला एक लक्षात आलं लगेच. त्यांनी काय म्हटलेलं आहे, एखादं सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म होत आहे आणि त्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ज्या वेळेस तो एखादा पार्टिकल तो एक पूर्ण कंप्लीट ऑसिलेशन करत आहे, तर ऑसिलेशन केल्यानंतर त्याचं वर्क डन किती असेल. मला एक सांगा, वर्क डन कधी होतं रे? वर्क डन यस डिस्प्लेसमेंट नंतर. म्हणजे मला इथून इथं जायचंय, तर ज्यावेळेस मी इथून इथं जात आहे त्याच्यासाठी मी काहीतरी काय करत आहे, काहीतरी वर्क डन करत असतो. ज्या वेळेस माझा पार्टिकल त्याच्या पोझिशन पासून शिफ्ट होणार, त्याचं डिस्प्लेसमेंट होणार आणि त्या डिस्प्लेसमेंट करता आपल्याला काहीतरी वर्क डन करावं लागतं. आपल्याला माहिती आहे व्हॉट बेसिकली अ सिंपल हार्मोनिक मोशन. A simple harmonic motion is a periodic motion in which a particle moves in a to and fro motion along the same path with respect to a fixed position called as simple harmonic motion. बरं, सिंपल हार्मोनिक मोशनचा काय प्रकार आहे रे? तर सिंपल हार्मोनिक मोशनचा असा एक प्रकार आहे की सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे रे? तर सिंपल हार्मोनिक मोशन एक पिरियॉडिक मोशन आहे. सिंपल हार्मोनिक मोशन एक पिरियॉडिक मोशन आहे ज्यामध्ये आपला पार्टिकल एक फिक्स पोझिशनच्या रिस्पेक्ट मध्ये तो टू आणि फ्रो मोशन परफॉर्म करत असतो. म्हणजे पुढे परत येतो त्याच्या जागेवर, मागे परत येतो त्याच्या जागेवर, आणि ज्या वेळेस तो पुढे जाऊन परत त्याच्या जागेवर मागे जाऊन परत येतो ना, तर त्याला ऑसिलेशन म्हणतात. ऑसिलेशन म्हणजेच काय? after a particular interval of time, if a particle complete its motion or period called as oscillation. Oscillation म्हणजेच काय रे? ऑसिलेशन म्हणजेच that oscillation म्हणजे काय? when a particle after displacement it's come to its original position, then it is called as a oscillation. ऑसिलेशन म्हणजे काय? म्हणजेच पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर तो पार्टिकल परत त्याच्याच जागेवर येत आहे काहीतरी डिस्प्लेसमेंट केल्यानंतर, तर त्याला आपण ऑसिलेशन असं म्हटलं जातं. मग आता यामध्ये काय केलेलं आहे, तर मला एक सांगा, पार्टिकल इथून निघालेला आहे, इथं जातो, त्याची फेज चेंज होती. इथे फेज किती आहे रे? 0. इथे किती आहे? π/2. व्हेरी गुड. त्यानंतर परत येतो, इथे किती आहे? पाय. व्हेरी नाईस. आता इथे किती आहे? 3π/2. व्हेरी नाईस. त्यानंतर इथे येतोय, त्यात किती आहे? 2π. ब्रिलियंट बॉय. यामध्ये आपण पाहिलंय की आपल्या इथं पार्टिकल जो गेलेला आहे, इथं काही वेगळी फेज आहे, इथे परत येतोय त्यावेळेस वेगळी फेज आहे, परत इकडे जातोय, परत इथे येतोय. ज्या वेळेस असं परफॉर्म होत आहे त्यावेळेस तो एक ऑसिलेशन कंप्लीट करत आहे आणि एका ऑसिलेशन नंतर तो पार्टिकल परत त्याच्या इनिशियल पोझिशनलाच आलेला आहे. म्हणजे त्याची जी इनिशियल पोझिशन आहे परत तो काय करत आहे, त्याच जागेवर आलेला आहे. आणि जर जागा सोडली नाही तर वर्क डन कशाचं होणार? म्हणजे त्याच जागेवर आहे, काही गेला, इकडे गेला, त्यानंतर इकडे आला, पण शेवटी तर परत त्याच्याच जागेवर आहे. When a particle do not change its position, then the work done is 0. ज्या वेळेस एखादा पार्टिकल त्याची पोझिशन बदलत नसेल, पोझिशन चेंज करत नसेल, तर त्याचं वर्क डन किती होणार? 0. आता पाहूयात, आता यामध्ये काय, द टोटल वर्क डन बाय द रिस्टोरिंग फोर्स इन अ सिंपल हार्मोनिक मोशन, एम्प्लिट्यूड ए आहे, अँग्युलर स्पीड ओमेगा आहे, इन वन ऑसिलेशन इज. सांगा, तुम्ही सांगा, ऑप्शन काय आहे? बी. बी ऑप्शन हे आपला बरोबर आहे. दॅट विल बी द काय आहे, जर पार्टिकलची इनिशियल अँड फायनल पोझिशन सेम असेल तर वर्क डन त्याचं 0 असेल. If a final and initial and final state or initial and final position
ऑफ एन पार्टिकल इज सेम देन देयर इज नो वर्क डन. जर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 0 आहे तर वर्क डन 0 असणार. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड पाहूयात. द अँप्लिट्यूड. हे आले लक्षात? एकदा रीड करा. पहिला रीड करा. तुम्हाला जे अंडरस्टँड झाले ते बरोबर आहे का? उत्तर तुम्ही जे सांगितलेलं ते बरोबर आहे का? एकदा थिंक करा. बरोबर? पाहूयात. नेक्स्ट पाहूयात. इकडे लक्ष द्या. बरं काय म्हणतात रे ते? तर पुढचा जो आहे त्यामध्ये ते विचारतात आपल्याला an amplitude of a simple pendulum of a period t and length l increases by the 5%. बरं त्यांचं असं म्हणणं आहे जर आपल्या सिंपल पेंड्युलमचं अँप्लिट्यूड हे 5% वाढलंय आणि त्याचं लेंथ ही 5% वाढली and amplitude of simple harmonic motion of a time period t and length l increases by the 5%. जर आपली अँप्लिट्यूड आपलं जे अँप्लिट्यूड आहे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तो काय होत आहे? 5% वाढत आहे. जर आपला अँप्लिट्यूड आपल्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये 5% वाढत आहे, ज्याचं टाइम पिरियड टी आहे, ज्याची लेंथ एल आहे, तर त्यामध्ये द न्यू पिरियड विल बी द न्यू पिरियड म्हणजे टी विच इज इक्वल टू टी किती असेल? मला एक सांगा, टीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का सिंपल पेंडुलमचा? यस, सांगू शकतात? दॅट विल बी द 2 पाय अंडर रूट एल बाय जी. मला एक सांगा, ह्या अख्ख्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला कुठे पण एचं योगदान आहे का? ए म्हणजे अँप्लिट्यूड नाही. म्हणजे टाइम पिरियड म्हणजेच काय? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ टाइम. व्हॉट इज द टाइम पिरियड? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. पार्टिकलला पूर्ण एक ऑसिलेशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो, टाइम पिरियड, त्याला आहे हा, आणि त्याचा फॉर्म्युला आहे टी विच इज इक्वल टू द 2 पाय अंडर रूट एल बाय जी. हा त्याचा फॉर्म्युला आहे, ज्यामध्ये एल ही लेंथ ऑफ एन पेंडुलम. आपला जो पेंडुलम आहे त्याची लेंथ म्हणजे एल, जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, टी म्हणजे टाइम पिरियड. आणि यामध्ये मला एक सांगा, ए म्हणजे अँप्लिट्यूड, कुठे योगदान आहे का याचं? ए म्हणजे इंडिपेंडेंट आहे. जर ए वर इंडिपेंडेंट असेल तर टाइम पिरियड जो पहिला होता टी तोच राहणार नंतर पण टी. म्हणजे पहिला जर टी आहे तर नंतर ही टी आहे, T1 विच इज इक्वल टू T2 विच इज इक्वल टू द टी. टाइम पिरियड काही चेंज होणार नाही, कारण की अँप्लिट्यूड जरी चेंज झालं तरी त्याच्यावर टाइम पिरियडवर कोणताही फरक पडत नाही. टाइम पिरियड तोच राहत आहे. मला वाचून सांगा बरं याचं उत्तर काय? ऑप्शन डी. यस. काय आहे ते? काय सांगतात? अँप्लिट्यूड सिंपल पेंडुलमचं 5% जर वाढत असेल तर त्याचा टाइम पिरियड टी आहे, लेंथ एल असेल, तर आपला फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट होणार? दॅट इज लाईक दिस. अँप्लिट्यूड चा कोणताही फरक पडणार नाही, जो आहे तोच राहणार. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात. काय आहे? क्वेश्चन 3. एकदा रीड करा, सेकंड रीड करा. सेकंड मध्ये तुम्हाला काय अंडरस्टँड होतंय, काय तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्हाला ते विचारा. बरोबर? तिसऱ्याकडे जाऊयात. द मोशन ऑफ अ सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमचं मोशन, त्याचं ऑसिलेशन, त्याचं पिरियड असं सांगत आहे. बरं, ठीक. मला एक सांगा, पिरियड म्हणजे काय रे? पिरियड म्हणजे द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन कॉल्ड ॲज टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय? आपल्या पार्टिकलला एक कंप्लीट ऑसिलेशन, एक कंप्लीट सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करण्याकरता जो टाइम लागत आहे त्याला पिरियड असं म्हटलेलं आहे. आणि ऑसिलेशन म्हणजे काय? ऑसिलेशन म्हणजेच दॅट विल बी द इफ अ पार्टिकल मूव्स इन अ टू अँड फ्रो डायरेक्शन along the same path, that is called as oscillation. जर एखादा पार्टिकल टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत असेल along the same path, मग तो लिनियर असू द्या, तो अँग्युलर असू द्या, तर त्याला ऑसिलेशन असं म्हटलं जाईल. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक असणार म्हणजे असणारच, हे लक्षात ठेवा. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन जे आहे, प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक मोशन असतंच, पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी मोशन नसतं. इट मे बी, इट मे नॉट बी. म्हणजेच आपलं जे पिरियॉडिक मोशन आहे
तो ऑसिलेटरी मोशन असूही शकेल किंवा नसेल पण प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक मोशन असतं म्हणजे असतं, कन्फर्म 100%. बरं मला एक सांगा, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपल्याला काय आहे? सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये टाइम पिरियड म्हणजेच काय? द टाइम पिरियड टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट यस, टाइम पिरियड पण फिक्स असतो. आणि त्याच्यामध्ये काय ऑसिलेशन होत आहे? ऑसिलेशन म्हणजे तिथं टू अँड फ्रो मोशन होत आहे. वी आर वेल नोन that will be our simple harmonic motion is a periodic motion in which a particle moves in a to and fro motion along the same path called as that will be the simple harmonic motion. आणि हे आपलं जे सिंपल पेंड्युलम आहे, सिंपल पेंड्युलम मध्ये काय कन्सिडर करतो आपण? आता आपल्या मेन याच्याकडे येऊयात, त्यांच्या कन्सेप्टकडे. आता तुम्हाला लक्षात येईल. सिंपल पेंड्युलम आहे. सिंपल पेंड्युलम म्हणजे काय घेतलं आपण? ही दोरी आहे, ही एक बॉबला अटॅच केली, ठीक आहे. हा एक फिक्स सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट आहे. याला मी काहीतरी डिस्प्लेसमेंट करतोय आणि हे जो आहे ना, दिस इज कॉल्ड ॲज सिंपल पेंड्युलम. हा सिंपल पेंड्युलमचा प्रकार आहे. बरं मला एक सांगा, याच्यामध्ये ऑसिलेटरी मोशन होत आहे, टू अँड फ्रो मोशन होत आहे. याच्यामध्ये पिरियॉडिक मोशन होत आहे का रे? होत आहे. आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम काय होत आहे? पार्टिकल रिपीट करत आहे त्याच पाथला. दॅट इज अ पिरियॉडिक मोशन. When a particle repeats its path after equal interval of time means that is a periodic motion. एक पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम नंतर पार्टिकल त्याचे पाथ रिपीट करत आहे म्हणजे तो पिरियॉडिक मोशन परफॉर्म करत आहे. आणि तो तिथे टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतोय अलॉंग अ सेम पाथ म्हणजे तो ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत आहे. हे दोन्ही पण आहे. मला एक सांगा, द मोशन ऑफ इन अ सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलमचं मोशन कसं आहे? पिरियॉडिक का ऑसिलेटरी? दोन्ही पण. मग दोन्ही असेल तर ऑप्शन काय आपलं? यस, ऑप्शन डी इज अ राईट वन. इट हॅज अ पिरियॉडिक एज वेल एज ऑसिलेटरी मोशन. आपलं जे सिंपल पेंडुलमचं मोशन आहे ते ऑसिलेटरी पण आहे आणि पिरियॉडिक पण आहे, हे दोन्ही पण आहे. बरं पुढे जाऊयात. बरं यानंतर आपण पाहतो दॅट विल बी द पुढचं काय म्हणतात ते, अ मॅक्झिमम व्हॅलोसिटी ऑफ एन अ पार्टिकल दॅट परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज. पर मॅक्झिमम व्हॅलोसिटी किती आहे हे लिहून घेऊयात. आता यामध्ये काय करूयात, आपल्याला जर असा क्वेश्चन आला समजा, क्वेश्चन 4th, बरं काय म्हटलंय रे, अ मॅक्झिमम व्हॅलोसिटी ऑफ एन अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मॅक्झिमम व्हॅलोसिटी व्हीमॅक्स काय रे? व्हीमॅक्स ते आहे 0.32 मीटर पर सेकंड. अँड द मॅक्झिमम ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल, मॅक्झिमम ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल म्हणजे एमॅक्स. एमॅक्स काय रे? तर एमॅक्स आहे आपल्याला दॅट 2.56 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड करायचंय? अँप्लिट्यूड. आपल्याला ए फाइंड करायचं. मला एक सांगा, दॅट इज अ व्हॅलोसिटी. बस झाले सर 2 मिनिट. मॅक्झिमम व्हॅलोसिटी म्हणजे काय रे? यस, ए ओमेगा. आणि ऍक्सलरेशन म्हणजे काय रे? ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच ए ओमेगा विच इज इक्वल टू द ए ओमेगा स्क्वेअर. मॅक्झिमम व्हॅलोसिटी किती दिलेली आहे? 3.0.2 आणि हे किती आहे? 5.6. याला इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करूयात. ए ए कॅन्सल, ओमेगा ओमेगा स्क्वेअर कॅन्सल, राहिलं काय रे? 1 बाय ओमेगा विच इज इक्वल टू द 0.32 डिवाइड बाय 2.56. पॉइंट पॉइंट काय होणार? कॅन्सल. 32 एक 32, 8 क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात. दॅट ओमेगा विच इज इक्वल टू द 8. ओमेगाची व्हॅल्यू किती येते? 8. आणि मला एक सांगा, मॅक्झिमम व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला काय होता रे? तर मॅक्झिमम व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला जो आहे तो आपण इथे यूज करणार. त्याला काय होतं मॅक्झिमम व्हॅलोसिटी? दॅट व्ही मॅक्स विच इज इक्वल टू द ए ओमेगा. व्ही मॅक्स विच इज इक्वल टू द ए ओमेगा. व्ही मॅक्स किती आहे? तर व्ही मॅक्स आहे 0.32. ए किती आहे आपल्याला फाइंड करायचं आहे? ओमेगा किती आहे? 8 आहे.
that 0.32 divided by 8 which is equal to the 8 1 जा 8 8 8 4 जा 0.04 म्हणजेच अँप्लिट्यूड विच इज 0.04 आणि आपल्याला हे अँप्लिट्यूड आलेलं आहे एवढं मीटर. ऑप्शन काय त्याचं? ठीक आहे, ऑप्शन काय आपलं सी. असं आपलं एवढं कॉन्फिडन्स मध्ये आपल्याला हे असं सॉल्व्ह करावं लागतं की त्यांनी काय सांगितलंय. तर त्यांचं असं म्हणणं होतं, आता मी इथे समजून सांगत आहे, त्यांचं असं काय म्हणणं होतं, अ मॅक्झिमम व्हॅलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याची मॅक्झिमम व्हॅलोसिटी हे दिलेलं आहे Vmax विच इज दिस. मॅक्झिमम ऍक्सेलरेशन हे दिलेलं आहे, अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे. मॅक्झिमम व्हॅलोसिटी म्हणजे ए ओमेगा, मॅक्झिमम ऍक्सेलरेशन म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर. हे दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ए कॅन्सल, ओमेगा ओमेगाचा स्क्वेअर कॅन्सल, 1 बाय ओमेगा विच इज इक्वल 0.03 डिवाइड बाय 0.2 पॉइंट कॅन्सल, 32 1 32 32 8 ओमेगा म्हणजेच 8 आलंय. आणि पुढे मी काय केलं, दॅट इज अ मॅक्झिमम व्हॅलोसिटी म्हणजेच काय होतं माझं ए ओमेगा. बरं, व्हॅलोसिटी किती आहे आपल्याला 0.32. आपल्याला इथे अँग्युलर व्हॅलोसिटी किती 8, तिकडे जाणार. ठीक आहे, 8 1 जा 8 0.04 जा इथे आलेला आहे, दॅट इज ए विच इज इक्वल 0.04 मीटर. बरं, त्यानंतर 1-2 मिनिटं मला फक्त टाइम द्या, इकडे लक्ष द्या बाळांनो. टू पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग द सेम पाथ of a length that is a 2a and a period t as shown in our figure. The phase difference, मला एक सांगा, फेज डिफरन्स पाहूयात आता. मला एक इथे थोडंसं मी एक कन्सेप्ट समजवतोय आणि इथे थांबत आहे. मला पहा इथे एक, जसं त्यांनी सांगितलं ऑलरेडी, त्यांनी मला सर्व सांगितलेलं आहे. इथे फेज किती असते रे 0, इथे π/2, इथे पाय, इथे 3π/2. व्हेरी गुड, 2π. यस, हेच तर होतं बस. आता यामध्ये पहा, इथे ज्या वेळेस चालू झालंय तर इथून चालू झालेला आहे, इथून इकडे चालू झालाय, म्हणजे याची फेज किती आहे π/2. आणि मला एक सांगा, हा कुठून चालू झालेला आहे, तर हा इथून चालू झालेला आहे. अर्ध अँप्लिट्यूड आहे याचं, ए आहे याचं a/√2 आहे, म्हणजे अर्ध अँप्लिट्यूड आहे. अर्ध म्हणजे इथून चालू झालेला आहे समजा, तो दॅट विल बी द इथून चालू झालाय समजा, आणि इथून चालू झालंय. तर मला सांगा इथं किती असेल, इथं π/2 आहे, इथं पाय आहे, इथं किती असेल कोणी, यस π/4. कोण बोललं? व्हेरी गुड, दॅट विल बी द π/4. म्हणजे याचा अँप्लिट्यूड किती आहे π/4. आता फेज डिफरन्स म्हणजे काय रे, तर फेज डिफरन्स दॅट विल बी द π/2 मायनस π/4. दॅट विल बी द 4π minus 2π divided by 2 4 जा 8 which is equal to the 4π minus 2π किती राहतील, that is a 2π divided by 8. 2 1 जा 2 4 जा, and फेज डिफरन्स किती आहे π/4. फेज डिफरन्स किती आहे π/4. असं ऑप्शनला आपण हे करतो. अशा गेसिंग असतात. तुम्ही काय करतात, मला जेवढं तुमचा अंदाज आहे तुम्ही इथंच काहीतरी लॉजिक लावतात. बरं, ए लिहू का, बी असेल का, नाही सी. अरे असं नसतं रे, असं सॉल्व्ह करायचं असतं, पाहायचं असतं. प्रश्न असे कळतात की आपल्याला फेज डिफरन्स म्हणजे काय, पहिला फेज इथं असतो, दुसरा इथं अर्धा दाखवला म्हणजे π/4 आहे. दॅट π/2 मायनस π/4 आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात, आणि ते आलेलं आहे π/4. काही नाही, काय म्हटलंय पहा, खूप छान. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन हॅज अ व्हॅलोसिटी v1 v2 अँड अ डिस्टन्स x1 x2 रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द मीन पोझिशन. अँग्युलर व्हॅलोसिटी म्हणजे काय, अँग्युलर व्हॅलोसिटीचं डायरेक्ट इथे आपल्याला हा फॉर्म्युला आहे, दॅट इज v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर डिवाइड बाय x1 स्क्वेअर मायनस x2, डायरेक्ट आहे. तसंच यामध्ये काय, द फेज डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन ऑफ एन पार्टिकल दॅट परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे आणि आपला जो फेज डिफरन्स आहे कशामध्ये रे, तर आपल्या डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन मध्ये, तर आपल्याला काय लक्षात येत आहे, मला एक सांगा, फेज डिफरन्स आपण यामध्ये डायग्रामॅटिकली पाहिलेलं आहे, तुम्ही आठवून सांगा बरं. इथे एक्सेलरेशन आहे, पहिलं कोणतं आहे डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर काय एक्सेलरेशन, त्याच्यानंतर काय होतं व्हॅलोसिटी. मध्ये व्हॅलोसिटी होतं ना एक्सेलरेशन. या डिस्प्लेसमेंट आणि व्हॅलोसिटी मध्ये किती फरक होता, π/2 चा का π/4 चा, π/2. बरं, हा π/2 चा होता. ह्या दोघांमध्ये कितीचा फरक होता,
पाय बाय टूचा. आणि मग सांग मला याच्या ह्या दोघांमध्ये किती होता? पायचा फरक होता. आठवतंय तुम्हाला? आपण घेतलं आणि इथं क्रॅक झालेला आहे आन्सर पाय रेडियन. येतंय का लक्षात? आपलं इथे काय एक्सेलरेशन कशा डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन ह्या डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मध्ये पाय बाय टूचा आहे. व्हेलॉसिटी अँड दॅट विल बी द आपल्या एक्सेलरेशन मध्ये पाय बाय टूचा आहे. पण डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन मध्ये कितीचा आहे? तर तो आहे पायचा. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच नाही. यामध्ये काय पाहिलंय? दॅट इज अ ऍव्हरेज डिस्प्लेसमेंट ओव्हर अ पिरियड इन अ सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ऍव्हरेज डिस्प्लेसमेंट किती आहे? दॅट विल बी द ट्वाइस ऑफ ए. आणि इथे थांबतो आपण.